श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया की आज तुमच्यासाठी काय संदेश आहे, काय संकेत आहे स्वामी महाराजांकडून. एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा खूप आता संघर्ष किंवा खूप प्रयत्न, खूप मेहनत चालली आहे आणि तुम्ही एकदम राईट वेवर आहात. तुम्हाला सगळ्यात पहिले हेच सांगण्यात आलं की तुम्ही एकदम बरोबर मार्गावर आहात आणि ही जी तुमची मेहनत आहे ना, ही मेहनत तुम्ही फक्त करत राहा. बिकॉज तुम्हाला अनुभव आहे की तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. काळजी करण्याची गरज नाही आहे. कधी-कधी वाटतं की मेहनत खूप चालली आहे, पण फळ तशाप्रमाणे मिळत नाही आहे. तर कधी-कधी आहे ना, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. आता मेहनत चालली आहे, पण फळ येण्याची वेळ आहे. मेहनत तुम्ही किती करता त्यावर तुमचं फळ अवलंबून असतं. पण जर तुम्ही थोडी मेहनत केली आणि मग विचार केला की आता मला मिळावं, तेव्हा मला मिळावं, तर लगेच तुम्हाला काही मिळणार नाही आणि लगेच नाही मिळत म्हणून तुम्ही लगेच काय करता, मेहनत करायला थांबवता आणि एकांतामध्ये निघून जाता. तर असं काहीही करू नका. बघा, एस ऑफ पेंटिकल, वेळ आल्यावर डिवायनिंग टायमिंग असतं, एक वेळ असते. ती वेळ आल्यावर आपल्याला सगळं काही मिळतं. ज्यासाठी आत्तापर्यंत आपण संघर्ष केला आहे, सगळं काही मिळतं, पण कधी वेळ आल्यावर. म्हणून हार मानून घेऊ नका. तुम्हाला सगळ्यात आधी तर हेच सांगण्यात आले आहे. काही लोकं आहेत तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला आहे ना, खूप त्रास देतं. म्हणजे तुम्ही ऑलरेडी त्रस्त आहात, मेहनत करत आहात आणि ती लोकं तुमची मेहनत अजून वाढवतात. म्हणजे मानसिक त्रास देऊन, ठीक आहे, मानसिक त्रास देऊन, शारीरिक त्रास देऊन, कशाही प्रकारे निगेटिव्हिटी स्प्रेड करत असतात. पण तुम्हाला अशा लोकांमुळेच एकांतरित तुमची ती अवस्था जी आलं होतं, कपची एनर्जी आलेली, की तुम्ही एकटं पडता किंवा तुम्हाला असं वाटतं सगळं सोडून एकांतामध्ये कुठे राहावं, आता सहन होत नाही. तर हे म्हणजे आहे. पण बघा, इथे तुम्हाला सांगण्यात आले आहे की तुमचं आयुष्य म्हणजे तुमच्या डेस्टिनीमध्येच लिहिलं होतं की तुम्हाला संघर्ष हा डबल प्रमाणे करावा लागणार. म्हणजे एकीकडे तर तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी संघर्ष, आणि दुसरं म्हणजे जी लोकं तुम्हाला त्रास देतात करता त्यांनासुद्धा सहन करावंच लागेल आणि तुमच्यामध्ये तुम्हाला ती शक्ती आणावी लागेल. कारण तुम्ही स्टार सीट आहात. स्टार सीट्स म्हणजे त्यांचं आयुष्य इझी नसतं, त्यांना संघर्ष खूप करावं लागतं आणि ते एक वेळेस चमकतात आणि असे चमकतात की सगळे काही तुमच्याकडे, म्हणजे सगळी लोकं तुमच्याकडे बघत राहतात आणि बघतच राहतात. त्यांचे डोळेसुद्धा असे लखलखतात की अरे, ह्यांना मी काय समजलं होतं आणि काय निघालेत, ठीक आहे, ह्याला किंवा हिला मी काय समजलं होतं आणि काय निघालेत. तर म्हणजे तुम्ही विचार करताय की किती मोठी मोठी गोष्ट तुमच्या हातून घडायची आहे. म्हणून या बाकीच्या नेगेटिव्हिटीमध्ये स्वतःला न टाकता स्पिरिच्युअलिटीकडे तुम्ही लक्ष द्या. स्पिरिच्युअलिटीवर तुम्ही लक्ष द्या. नाम जाप करा, मंत्र जाप करा. अशा पद्धतीने होते. भक्तीमध्ये स्वतःचं मन रमवा, म्हणजे तुम्हाला आतून हिंमत मिळेल आणि तुम्ही आतून स्ट्रॉंग व्हाल. तुम्ही साधारण नाही, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आहात. श्री स्वामी समर्थ.